नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवरात्रीचा रंग निवडणुकीवर सुद्धा पडलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्त्रांना पसंती दिली. निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धांदल उडाली आहे. पण या धांदलीतही उमेदवारांनी रंगाला पसंती दिली आहे. सोलापूरमध्ये मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या प्रणिती शिंदेंनी पिवळ्या रंगाला पसंती दिली. प्रणितींची आई उज्ज्वला शिंदे यांनीही पिवळ्या रंगाची साडी परिधान केली. नवी मुंबईतल्या बेलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मंदा म्हात्रेंनीही पिवळ्या रंगाची साडी निवडली. परळी मतदारसंघातल्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला. तर पंकजांचं औक्षण करणाऱ्या त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनीही पिवळ्या रंगाच्या ड्रेसला पसंती दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवदर्शन करणारे धनंजय मुंडे यांनीही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला. कर्जत जामखेड मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या रोहित पवार यांनीही पिवळ्या रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली. एकंदरीतच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी निवडलेला पिवळा रंग त्यांना सोन्यासारखं यश मिळवून देईल का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत सुद्धा मोठ्या फरकानं विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तिवसा विधानसभा मतदारसंघात स्वतः दुचाकी चालवत मोटारसायकल रॅली त्यांनी काढली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोजरी इथं तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. काँग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सायकल रॅली काढून त्यांनी तहसील कार्यालय गाठलं. रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तेव्हा प्रदूषण मुक्तीचा संदेश देत हे उमेदवार आज कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले आणि सायकलवर जाऊन त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खरं तर फिटनेसचा मंत्र सुद्धा त्यांनी या सायकल रॅलीच्या माध्यमातून दिलेला आहे. कोल्हापूर आणि खेळ याचं एक वेगळं नातं कोल्हापूरकरांचं राहिलेलं आहे आणि हटके स्टाईलसाठी सुद्धा कोल्हापूर प्रसिद्ध असतं आणि याची प्रचिती आज कोल्हापुरात या उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जी रॅली काढण्यात आली त्यातून पाहायला मिळाला. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते. बावनकुळेंच्या संदर्भातली. काटोलमध्ये आशिष देशमुख विरोधात ते रिंगणात उतरणार आहेत. तर विनोद तावडे यांना विधान परिषदेत पाठवणार असल्याचं आता समोर येत आहे. भाजपमधून सूत्रांकडून ही माहिती मिळते. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, 3 भाजपच्या याद्या आल्या, पण या याद्यांमध्ये या ज्येष्ठ नेत्यांची नावं नव्हती. काय त्यांची व्यवस्था लावण्यात आली आहे? एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये आशिष देशमुख यांच्या विरोधातली लढाई भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. कारण आशिष देशमुखांचा पराभव करणं हा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी मानलं जात आहे. त्यामुळे आशिष देशमुख जिथे उभे राहतील त्या ठिकाणी बावनकुळे एक तगडा उमेदवार उभा करावा आणि आशिष देशमुखांचा पराभव करावा अशी जी भूमिका आहे यामध्ये भाजपने खूप अग्रेसिव्हली त्यांच्या विरोधात कॅम्पेन सुरू केलेला आहे. त्यामुळे आशिष देशमुखांची उमेदवारी जाहीर झाली तर बावनकुळेंची देखील उमेदवारी काटोलमधून जाहीर होईल. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये कदाचित खडसेंच्या जी मुलगी आहे रोहिणी खडसे त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता इथं सूत्रांनी व्यक्त केली आहे. आणि बोरिवलीमधून विनोद तावडे यांच्या जागी एक तरुण चेहरा जो आहे तो पुढे आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळे ती जागा जी आहे त्यामध्ये विधान परिषदेची चंद्रकांत दादा पाटील यांची विधान परिषदेची जागा कदाचित विनोद तावडे यांच्यासाठी त्या ठिकाणी देण्यात येईल अशी माहिती जी आहे ती भाजपच्या सूत्रांकडून मिळते. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा भाजपमधल्या या ज्येष्ठ नेत्यांचं नेमकं काय होणार या प्रश्नाचं उत्तर हे आहे.
जोरदार शक्ती प्रदर्शन करत तिकडे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आदित्य ठाकरेंची संपत्ती सुद्धा जाहीर झाली आहे। पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट। मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे कोट्यवधींच्या संपत्तीचे धनी असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय। स्थावर आणि जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर असून आपण पेशानं व्यावसायिक असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। आदित्य ठाकरे यांच्याकडे 4,67,00,000ची स्थावर मालमत्ता आहे, तर 10,36,00,000च्या बँकेत ठेवी आहेत, तर 20,39,000चे बॉन्ड शेअर आहेत, 13,344 रुपये इतकी रोख रक्कम त्यांच्याकडे आहे, तर 6.5 लाखांची BMW कारही त्यांच्याकडे आहे। शिवाय 64.65 लाखांचे दागिनेही आहेत। यात 438 हिऱ्यांचे नेकलेस, 372 हिऱ्यांचे नेकलेस आहेत। अशी एकूण 16,50,00,000ची मालमत्ता त्यांच्याकडे आहे। 29 वर्षाचे आदित्य ठाकरे कोट्याधीश असून त्यांचं BA पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय। तसंच त्यांनी कायद्याची पदवी सुद्धा घेतली आहे। खरं तर आजवर निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी संपत्तीवरून ठाकरे कुटुंबाला कायम घेरण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी खास ठाकरे शैलीत त्याला प्रत्युत्तर दिलं। आता आदित्य यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे कुटुंबाच्या कोट्यवधींच्या संपत्तीची माहिती जगासमोर आली आहे। आजवर ठाकरे कुटुंबानं स्वतःला निवडणुकीच्या मैदानापासून दूर ठेवलं होतं, पण आदित्य यांनी ठाकरे कुटुंबाचा तो शिरस्ता मोडीत काढलाय। उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट। भाजप प्रवेशासाठी तारीख पे तारीख मिळालेल्या नितेश राणेंना अखेर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन कमळ हाती घ्यावं लागलं, तेही जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हातून। त्यानंतर कुठे भाजपनं नितेश राणेंना कणकवली विधानसभेचं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय आणि नितेश राणेंचा जीव एकदाचा भांड्यात पडलाय। नितेश राणे यांचं हृदय आता कमल दलापाशी गुंतणार आहे, कारण कणकवलीच्या भाजप कार्यालयात येऊन त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलंय। नितेश राणे कणकवली विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील असं भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केलंय। शुक्रवारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। चव्हाण यांच्या हस्ते त्यांना AB फॉर्म सुद्धा दिला जाणार आहे। सकाळी 10 वाजता सन्माननीय राज्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी येतील। 10 वाजता या ठिकाणी याच जागेवरती एक भव्य मेळावा होईल आणि मेळाव्यानंतर वाजत गाजत त्या ठिकाणी नितेशजी राणे यांचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॉर्म RPI युतीच्या माध्यमातून फॉर्म भरला जाईल। कार्यालयामध्ये येताना काहीसे संकोचलेले नितेश राणे भाजपच्या आदरातिथ्यानं मात्र भारावून गेले। कोकणात भाजपला 1 नंबरचा पक्ष करू अशी ग्वाही देत त्यांनी पक्षाच्या नेत्यांचे आभारही मानले। आजपासून भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून या भारतीय जनता पक्षाला कोकणातला 1 नंबरचा पक्ष आम्ही बनवण्यासाठी आजपासून सज्ज झालेलो आहे। नारायण राणे यांनी स्वतःहून अनेक वेळेला त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख दिली, पण शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे राणेंचं त्यांच्या 2ही मुलांचा भव्य दिव्य प्रवेश काही होऊ शकला नाही। पण उमेदवारी हवी असेल तर आधी भाजपचं सदस्य होणं आवश्यक आहे। त्यामुळे नितेश राणे यांना कणकवलीच्या भाजप कार्यालयात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षात प्रवेश घ्यावा लागलाय। नितेश राणेंना भाजपात प्रवेश दिल्यामुळे भाजपची सिंधुदुर्गातली ताकद जरी वाढणार असली तरी सुद्धा सिंधुदुर्गात आधीच राणे विरुद्ध शिवसेना मतभेद असल्यामुळे साहजिकच आहे भाजप आणि शिवसेनेतली दरी आणखी रुंदावणार आहे, ज्याचे परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत। त्यामुळे सिंधुदुर्गात तरी ही निवडणूक भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, कणकवली। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम आणि बघूयात आज दिवसभर नेमकं काय काय घडलेलं आहे। पक्षाने मला तिकीट दिलं नाही असं स्वतः एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। पक्षाला आणखी चांगला उमेदवार मिळाला असेल असं ते म्हणाले। त्यावर कार्यकर्ते नाराज झाले आणि तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार कोण असू शकतो अशा घोषणा देऊ लागले। एकनाथ खडसे हे गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी ठाण्यात दिली।
जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार ठाण्यात आले होते। त्यावेळी त्यांनी खडसे संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शहरातील शिवाजी चौकामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले। अपक्ष उमेदवार म्हणून समरजित घाटगे आणि शिवसेनेकडून संजय बाबा घाटगे हे उमेदवार आहेत। इकडे मुंबईत आशिष शेलार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह मिरवणूक काढली। 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। भव्य शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तहसील कार्यालयामध्ये एकमेकांच्या समोर आले, पण या दोघांनीही एकमेकांकडे साधं पाहणं सुद्धा टाळलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात या 2 बहीण भावांमध्ये कशी लढाई रंगणार आहे हे आजच कळलंय। परळीतून पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरायला निघण्यापूर्वी पंकजा यांचं त्यांच्या आईंनी आणि बहिणींनी औक्षण केलं। महादेव जानकर यांनीही पंकजा मुंडे यांचं औक्षण केलं। गोपीनाथ गडावर कोणी शरण आलं तर त्यांचं स्वागत करू असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं, कारण धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर गेले होते। परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठ्या संख्येनं आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। इंदापूर निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला। कार्यकर्त्यांसह त्यांनी यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रा काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। योगायोग असा की ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे अर्ज भरून प्रांत कार्यालयातून बाहेर पडत होते त्याच वेळेला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अतुल भोसले अर्ज भरण्यासाठी तिथे दाखल होत होते, पण दोघांनीही नजरानजर सुद्धा टाळली। दुसऱ्या मजल्यावरून वेगवेगळ्या मार्गाने दोन्ही नेते आपापल्या मार्गाने पुढे निघाले। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर अतुल भोसले यांनी कराड शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी त्यांनी भव्य रॅली काढली। तेव्हा यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। महायुतीची उद्या अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळतंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता गरवारे क्लबमध्ये महायुतीची अखेर घोषणा होणार हे आता समोर येते। खरं तर एक पत्रक त्यांनी काढलेलं होतं आणि महायुती झाल्याचं सांगितलं, पण जागा वाटप जे आहे ते मात्र पूर्ण होत नव्हतं। अखेर आता त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचं कळतंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, काय माहिती आहे? मिलास, खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या पत्रकार परिषदेच्या घोषणेकडे लागलं होतं। कधी एकदा युतीची अधिकृत घोषणा होते याकडे। जागा वाटप झालं तर मात्र जागा वाटप कसं आहे आणि कसं कोणता मतदारसंघ कोणाला दिलेला या संदर्भात काही माहिती देण्यात आली होती। फक्त एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं होतं। मात्र आता सूत्रांनी जी अधिकृत माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेना, भाजपा आणि इतर जे घटक पक्ष आहेत त्यांची एकत्र महायुतीची जी अधिकृत घोषणा आहे ती उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या गरवारे क्लब इथे होणार आहे। आणि या गरवारे क्लबमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर घटक पक्षांचे जे इतर प्रमुख नेते ते देखील उपस्थित राहणार आहे। हे एकत्र येऊन
एकत्रितरित्या युतीची घोषणा जी आहे ते करणार आहेत आणि एकूणच युतीचं जागा वाटप कसं झालेलं आहे, कोणाला किती जागा मिळालेल्या आहेत, कोणते मतदारसंघ कोणाला दिले गेलेले आहेत आणि युतीचं एकूण जागा वाटपाचं आणि त्याचबरोबर पुढे सरकार जे येईल किंवा इतरच्या काय घडामोडी आहेत त्यांचं स्वरूप कसं असेल त्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती उद्या केली जाणार आहे. नक्कीच, तेव्हा बघूया उद्या नेमकी काय घोषणा होते. धन्यवाद. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय नवलोत्सव. खरं तर सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण सध्या जी धामधूम सुरू आहे नवरात्रीची ती सगळी धामधूम बघतोय. आणि आज पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेला जे सजवण्यात आलं, रुक्मिणी मातेला सरस्वतीचा पोशाख आज परिधान करण्यात आला होता. नवरात्रीची 5वी माळ आहे, त्यानिमित्तानं विठोबा आणि रुक्मिणीला विशेष पोशाख परिधान करण्यात आला. रुक्मिणी मातेला सरस्वतीचा पोशाख करून पिवळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. हिरेजडी टोप, बाजूबंद, सोन्याच्या माळा, कर्णफुलं, नवरत्नाचा हार परिधान करण्यात आला. तर विठू माऊलीला पितांबर आणि हिरवा अंगरखा परिधान करून सुवर्ण अलंकार चढवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावातील सटवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं हिंगोलीत येतात. नवरात्रीत भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात येत असतं. लहान मुलांना सटवाई देवीच्या दर्शनासाठी इथं आणलं जातं. वाशिममधील रिसोड जवळ असलेल्या पिंगलाक्षी देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजारो देवी भक्त दर्शनासाठी इथं गर्दी करतात. पिंगलाक्षी देवीच्या मंदिरात नवरात्रात विविध सांस्कृतिक उपक्रम मंदिर समितीच्या वतीनं आयोजित केले जातात. सीमोल्लंघन झाल्यावर प्राक्षाळ पूजा करून महाप्रसाद वाटण्यात येतो आणि नवरात्राची सांगता होते.